नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र अंतर्गत जो आपणाला सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स देण्यात आलेला आहे, या ब्रिज कोर्स अंतर्गत आज आपण इयत्ता 10वी साठी देण्यात आलेला निर्देशक भूमिती या घटकावर चर्चा करणार आहोत. तर पहा, निर्देशक भूमिती. आता निर्देशक भूमितीच्या संदर्भामध्ये आपणाला या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत की समजा जेव्हा आपण एखादी निर्देशक पद्धती तयार करतो त्यावेळी निर्देशक पद्धतीमध्ये या ठिकाणी जेव्हा आपण आलेखावर एक्स आणि वाय अक्ष काढतोय त्यावेळी त्याला एक निर्देशक पद्धती असं म्हणतोय आपण. आणि त्या निर्देशक पद्धतीच्या संदर्भामध्ये आपणाला ज्या काही विविध संकल्पना आहेत, मग अक्ष असेल, आरंभबिंदू असेल, चरण असेल किंवा चरणातील बिंदूची चिन्हे असतील, तर या ठिकाणी अक्ष आपण कशाला म्हणतोय की एखाद्या बिंदूचे प्रतलातील स्थान सांगण्यासाठी त्याच प्रतलातील सोयीच्या ठिकाणी काढलेल्या आडव्या रेषेला आपण एक्स अक्ष म्हणतोय. या आकृतीमध्ये जो काही हा अक्ष दाखवलेला एक्स, समजा आरंभ बिंदूला आपण ओ म्हणलो आणि हा एक्स डॅश, म्हणजे एक्स ओ एक्स डॅश हा आपला काय असेल, एक्स अक्ष असेल. या प्रतलात काढलेली आडवी संख्या रेषा. या ठिकाणी याला फक्त एवढंच लक्षात ठेवा की प्रतलामध्ये जी काय आपण आडवी संख्या रेषा दाखवतोय, आडवी संख्या रेषा, आडवी संख्या रेषा म्हणजे आपला एक्स अक्ष, आणि एक्स अक्षाला लंब असणारी आणि एक्स अक्षाच्या आरंभ बिंदूतून जाणारी त्याला आपण वाय अक्ष असं म्हणतोय. लक्षात घ्या, एक्स अक्षावरील शून्य निर्देशक असलेल्या बिंदूतून आणि एक्स अक्षाला लंब असणारी जी काही दुसरी रेषा असते त्याला आपण वाय अक्ष असं म्हणतोय. आता या ठिकाणी आरंभ बिंदू कशाला म्हणतोय, दोन अक्षांच्या छेदन बिंदूला आरंभ बिंदू असे म्हणतात. तो ओ या इंग्रजी अक्षराने दाखवतात. या ठिकाणी आपण दाखवले आताच. एक्स अक्षावर शून्याच्या उजवीकडे धनसंख्या, उजवीकडे या सर्व धनसंख्या आहेत, त्याचं काही चिन्ह आपण या ठिकाणी लिहित नाहीत. तर डावीकडे कशा असतील, ऋणसंख्या. वाय अक्षाला वरच्या बाजूस धनसंख्या आणि खालच्या बाजूला काय असतील, ऋणसंख्या असतील. त्यानंतर आपण या निर्देशक पद्धतीचं निरीक्षण करा. या निर्देशक पद्धतीचा जर आपण विचार केला तर या निर्देशक पद्धतीमध्ये एक्स आणि वाय अक्षामुळे प्रतलाचे 4 भाग पडले, त्याला आपण चरण असं म्हणतो. एक्स आणि वाय अक्षामुळे जे प्रतलाचे 4 भाग पडतात त्यांना आपण चरण म्हणतोय. आणि पहिले चरण, दुसरे चरण, तिसरे चरण, चौथे चरण आपण कसं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं या ठिकाणी काय करतोय त्याचा विचार करतोय. आता असं का करतोय याच्या पाठीमागे भरपूर कारणं आहेत, परंतु आपण सध्या त्याच्यावर विचार करू नका. कारण आपण या ठिकाणी ज्यावेळी प्रमाणित कोन ही संकल्पना ज्यावेळी आपल्या समोर येईल त्यावेळी आपल्या लक्षात येईल की चरण 1 यालाच आम्ही चरण 1 म्हणलो, याला चरण 2 म्हणलो. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपण भ्रमण दाखवलंय. मग आता पहिल्या चरणाचा जर विचार केला, चरण म्हणजे काय, तर एक्स आणि वाय अक्षामुळे जे प्रतलाचे 4 भाग होतात त्यांना चरण असे म्हणतात. आणि आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे चरणांना प्रतिघटिवत क्रमांक दिले जातात. प्रतिघटिवत म्हणजे काय, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. मग आता पहिल्या चरणासाठी जर विचार केला आपण तर पहिल्या चरणामध्ये या ठिकाणी
एक्स अक्षाचा धनभाग आणि वाय अक्षाचाही धनभाग वापरला जातो. त्यामुळे पहिल्या चरणामध्ये येणाऱ्या बिंदूचे दोन्ही निर्देशक धन असतील. दुसऱ्या चरणामध्ये एक्स अक्षाचा ऋण भाग आणि वाय अक्षाचा धन भाग वापरला जातो, म्हणून एक्स निर्देशक ऋण आणि वाय निर्देशक धन असेल. तिसऱ्या चरणामध्ये दोन्ही निर्देशक ऋण असतील त्या बिंदूचे, आणि चौथ्या चरणामध्ये जो बिंदू येतोय त्याचा एक्स निर्देशक धन असेल आणि वाय निर्देशक कसा असेल, ऋण असेल. तर या ठिकाणी पहा, आपण अक्ष कशाला म्हणतोय, आरंभ बिंदू कशाला म्हणतोय, चरण कशाला म्हणतोय, आणि चरणातील बिंदूची चिन्हे हे पाहिल्यानंतर पुढे पाहूत आपण बिंदूचे निर्देशक कशाला म्हणायचे. आता या ठिकाणी या आकृतीचं निरीक्षण जर तुम्ही केलं तर या आकृतीमध्ये आपणाला हे पहिलं चरण आहे, हे दुसरं चरण आहे, हे तिसरे चरण आणि हे चौथे चरण. तर या ठिकाणी दाखवलेला जो काही बिंदू आहे ए ऋण 3,2 ए बिंदूचे निर्देशक काय दाखवलेले तर ऋण 3,2. आता मग एक्स निर्देशक कशाला म्हणलो आम्ही, ए बिंदूच्या संदर्भामध्ये किंवा या बिंदूचा विचार करा. या ठिकाणी हा जो काही बिंदू या ठिकाणी दाखवलाय, या ठिकाणी जर आपण उभा राहिलो आणि एक्स अक्षाकडे पाहिलं तर ऋण 3 दिसतात आणि वाय अक्षाकडे सरळ पाहिलं तर 2 दिसतात. परंतु एक्स निर्देशक आणि वाय निर्देशकाच्या व्याख्या विद्यार्थी वेगळी करतात की एक्स निर्देशक म्हणजे एक्स अक्षावर किती अंतर आहे आणि वाय निर्देशक म्हणजे वाय अक्षावर किती अंतर आहे, असं नाही. तर या बिंदूच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या की आपण एखाद्या बिंदूवर उभा राहिलो आणि अक्षाकडे पाहिलं, एक्स अक्षावर जी संख्या दिसते तो एक्स निर्देशक आणि वाय अक्षाकडे पाहिल्यानंतर जी संख्या दिसते वाय अक्षावर तो त्याचा वाय निर्देशक. परंतु अशा व्याख्या देत नाहीत आपण. तर या ठिकाणी पहा, एक्स निर्देशक म्हणजे काय तर वाय अक्षापासूनचे अंतर. आता या बिंदूचा एक्स निर्देशक ऋण 3 आहे. आता एक्स निर्देशक ऋण 3 आहे म्हणजे वाय अक्षापासूनचं हे अंतर तुमचं 3 आहे. खरं तर अंतर कधी ऋण नसतं, परंतु या ठिकाणी आपण व्याख्या देण्यासाठी फक्त तसं म्हणतोय, ते लंबांतर असं म्हणतोय. आणि वाय निर्देशक म्हणजे एक्स अक्षापासूनचं अंतर हे 2 असेल. म्हणजे या बिंदूचा एक्स निर्देशक झाला ऋण 3, वाय निर्देशक झाला 2. आता समजा हेच उदाहरण मी या ठिकाणी घेतलं की समजा या ठिकाणी मी एक बिंदू घेतलेला आहे पी. आता या पी बिंदूचा एक्स निर्देशक 2 असेल आणि वाय निर्देशक 3 असेल. या पद्धतीने विचार करावा लागेल. त्यानंतर दुसरी संकल्पना याच्यामध्ये दिलेली की प्रतलातील प्रत्येक बिंदूशी निर्देशकाची एक आणि एकच क्रमित जोडी निगडित असते. बरोबर आहे ते, कारण कुठलाही बिंदू घेतला तर क्रमित जोडी म्हणजे काय तर प्रत्येक बिंदूला 2 निर्देशक असणार आहेत, एक एक्स निर्देशक आणि दुसरा वाय निर्देशक. याला आम्ही क्रमित जोडी म्हणतोय. क्रमित, सुरुवातीला एक्स निर्देशक नंतर वाय निर्देशक. आणि बिंदूच्या निर्देशकाच्या क्रमित जोडीतील पहिली संख्या एक्स निर्देशक आणि दुसरी संख्या वाय निर्देशक दाखवील. आता या ठिकाणी पी बिंदूच्या संदर्भामध्ये मी सांगितलं की 2,3. याचा अर्थ असा होतो की 2 हा एक्स निर्देशक आहे आणि 3 हा वाय निर्देशक आहे. आता त्यानंतर बिंदूचे स्थान व त्यांचे निर्देशक. आता पहिल्या चरणामध्ये मी यापूर्वी सांगितलंय की एक्स अक्षाचा धनभाग वापरला चाललाय, कारण पहिल्या चरणात ज्यावेळी तुम्ही उभा राहता त्यावेळी एक्स अक्षाचा धनभाग दिसतोय, वाय अक्षाचाही धनभाग दिसतोय, एक्स निर्देशक धन, वाय निर्देशक धन. दुसऱ्या चरणामध्ये एक्स निर्देशक ऋण येईल, वाय निर्देशक धन येईल. या तिसऱ्या चरणामध्ये आपण एक्स अक्षाचा ऋण भाग वापरतोय, एक्स निर्देशक ऋण, वाय निर्देशक धन. आता मी चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी सांगतोय, परंतु कधी कधी मला एक वाटतंय की आपण गणित शिकणं गरजेचं आहे.
कधी कधी पद्धत चुकीची असेल, परंतु तुम्हाला बिंदूचे निर्देशक कळणं गरजेचं आहे, त्या निर्देशकाचे चिन्ह कळणं गरजेचं आहे. मग आता तिसऱ्या चरणामध्ये एक्स निर्देशक ऋण येईल, वाय निर्देशक ऋण येईल, कोणत्या क्लुप्त्या वापरायच्या त्या वापरा तुम्ही. परंतु लक्षात ठेवा की आपण नेमके निर्देशकाचे चिन्ह कसे ठरवतोय वेगवेगळ्या चरणासाठी. आणि चौथ्या चरणामध्ये एक्स निर्देशक धन असेल, वाय निर्देशक ऋण असेल. ठीक आहे. मग आता एक प्रश्न असा निर्माण होईल की एखादा बिंदू एक्स अक्षावर असेल तर त्याचे चिन्ह काय. तर एक्स आणि वाय अक्षावर असणाऱ्या बिंदूच्या बाबतीमध्ये चिन्हाचा विचार करू नका. एक्स अक्षावरील कोणत्याही बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो आणि वाय निर्देशक जर 0 असेल तर तो बिंदू एक्स अक्षावर असतो. आणि जर एक्स निर्देशक 0 असेल, पहा या ठिकाणी एक्स निर्देशक 0 असेल तर तो वाय अक्षावर असतो. आणि दोन्ही निर्देशक 0 असतील तर तो दोन्ही अक्षावर असतो, म्हणजे तो आरंभ बिंदू असतो. म्हणजे पहा पहिल्या चरणासाठी याच्यावर उदाहरणं दिली जातात की समजा या ठिकाणी 3,2 कोणत्या चरणात येईल, पहिल्या चरणात येईल. समजा मी असा घेतला बिंदू की धन 3 ऋण 4. आता धन आणि ऋण एक्स निर्देशक धन आहे, वाय ऋण आहे, कितव्या चरणात जाईल तो चौथ्या चरणात असेल. तर या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात. किंवा या ठिकाणी 0,7. आता एक्स निर्देशक 0, एक्स वाय निर्देशक कसा आहे माहीत नाही, धनाई का ऋणाई पाहायची गरज नाही. एक्स निर्देशक 0 कुठं असेल तो बिंदू वाय अक्षावर असेल. आणि समजा आता या ठिकाणी 4,0 दिले, वाय निर्देशक 0 कुठं असेल, एक्स अक्षावर असेल. हे लक्षात ठेवा. आता त्यानंतर पुढे एक आपल्याला यावर आधारितच स्वाध्याय दिलेले खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. वाय अक्षावरील कोणत्याही बिंदूचे निर्देशक कोणत्या रूपात असतात. आता वाय निर्देशक, वाय अक्ष म्हणल्यानंतर कोणता निर्देशक 0 असतो, एक्स निर्देशक 0 असतो. मग आता एक्स निर्देशक 0 म्हणजे समजा त्या बिंदूचे निर्देशक a, b आहेत असं गृहीत धरलं तर एक्स निर्देशक 0 येतो, म्हणजे 0, b म्हणा. खरं तर इथं a, b देऊ नये, एक्स वाय द्यावं आणि 0, y देणं अपेक्षित होतं. ठीक आहे, चालेल. त्यानंतर ऋण 5 आणि धन 7. ऋण 5, धन 7 हा बिंदू कोणत्या चरणात आहे. आता आपण आत्ताच पाहिलंय की हा एक्स अक्षाचा धन भाग आहे, हा ऋण भाग आहे, हा धन भाग आहे, वाय अक्षाचा हा ऋण भाग आहे. पहिल्या चरणात दोन्ही धन, दुसऱ्या चरणामध्ये ऋण धन, तिसऱ्या चरणामध्ये ऋण ऋण, चौथ्या चरणामध्ये धन ऋण. मग आता निर्देशक कसे ऋण धन आहेत. आता ऋण धन जर असेल तर तो बिंदू कितव्या चरणामध्ये जाईल, तो दुसऱ्या चरणामध्ये जाईल. लक्षात घ्या. आणि त्याच पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची. या ठिकाणी दोन्ही ऋण आहेत, एक्स निर्देशक ऋण, वाय निर्देशक ऋण, तो तिसऱ्या चरणामध्ये जाणार आहे. एक्स निर्देशक 0 आहे, तो वाय अक्षावर असणार आहे. दोन्ही निर्देशक धन आहेत, तो पहिल्या चरणात असणार आहे. या पद्धतीनं तुम्ही आता दशांशात आलं काय आलं त्याचा विचार करू नका, फक्त चिन्हावरून सांगा आणि निर्देशकावरून सांगा. एक निर्देशक 0 आल्यास चिन्ह बघण्याची गरज नाही. इथं वाय निर्देशक 0 आलाय. आता वाय निर्देशक 0 आलाय म्हणजे तो एक्स अक्षावर असला पाहिजे. तो बिंदू कुठं असेल, एक्स अक्षावर असेल, हे लक्षात ठेवा. तर या पद्धतीनं बाकीची उदाहरणं आपण करायची. त्यानंतर आलेखाचे निरीक्षण करून खालील बिंदूचे निर्देशक किंवा या ठिकाणी आलेखावर दाखवलेल्या बिंदूचे निर्देशक लिहा. आता या ठिकाणी पहा की मी काही बिंदूच्या निर्देशकाबद्दल या ठिकाणी तुम्हाला लिहून देणार आहे. मी समजा ए बिंदू घेतलेला आहे, ए बिंदू घेतलेला आहे.
आता ए बिंदूचे निर्देशक काय असतील? आता ए बिंदूचे निर्देशक, आता एक्स निर्देशक काय असेल या ठिकाणी तुम्हाला, ठीक आहे आपण थोडी शाई वेगळी घेऊ किंवा कलर वेगळा घेऊ जेणेकरून आपणाला त्या आलेखावरही ती बाब लक्षात येईल. ठीक आहे. आता ए बिंदूच्या बाबतीमध्ये या ठिकाणी ए बिंदूचा एक्स निर्देशक काय असला पाहिजे? वाय अक्षापासून तो किती अंतरावर आहे? 3 अंतरावर आहे. म्हणजे या ठिकाणी ए बिंदूचा एक्स निर्देशक 3 असेल आणि वाय, किंवा मी सांगितलं होतं ए वर उभा राहून वाय अक्षाकडे पहा किंवा एक्स अक्षाकडे पहा. एक्स निर्देशक 3, वाय 3. मग या ठिकाणी लिहिता येईल की 3,3. ठीक आहे. आता त्याच पद्धतीनं बी बिंदूच्या निर्देशकाबद्दल काय लिहिता येईल आपणाला? आता या ठिकाणी 3 वेळा मी समानता का दाखवली? तर ए बिंदूशी निगडीत हा एक्स अक्ष आहे, ए बिंदूशी निगडीत वाय अक्ष आहे. याला तुम्ही असं लिहिलं तरी काही बिघडणार नाही. 3,3. ठीक आहे. आता बी बिंदूचा एक्स निर्देशक काय असेल? 2 असेल. पहा, बी बिंदूवरून आपण वाय अक्षावर लंब काढा आणि एक्स अक्षावर लंब काढा, आणि एक्स अक्षावर ज्या ठिकाणी लंब पडला तो त्याचा एक्स निर्देशक 2 आणि वाय निर्देशक 4. त्यानंतर मी दुसऱ्या चरणामधला एक बिंदू घेऊन दाखवतो एफ. एफचा निर्देशक असेल, एफचा एक्स निर्देशक असेल -6 आणि वाय निर्देशक असेल 2. पहा, -6,2. आता जे एक्स निर्देशक -4 आणि वाय निर्देशक -3, पी एक्स निर्देशक 6, वाय निर्देशक -3. पहा, या ठिकाणी वाय अक्षावर लंब टाकला किंवा एक्स अक्षावर लंब टाकला. एक्स अक्षावर लंब टाकल्यानंतर हे जे काय अंतर आहे, हे अंतर म्हणजे तुमचा वाय निर्देशक आणि हे अंतर म्हणजे एक्स निर्देशक. आता त्यानंतर समजा मी एक्स अक्षावरचा एक बिंदू घेतो आर. आता एक्स अक्षावर आहे म्हणजे वाय निर्देशक 0 आहे, म्हणजे 9,0, आणि वाय अक्षावरचा घेतोय समजा सी. या ठिकाणी एक्स निर्देशक 0, वाय 7. कारण वाय अक्षावर असेल तर एक्स निर्देशक 0 असेल. आता याचं मी काही खूप डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणार गेलोय, कारण हा ब्रिज कोर्स या ठिकाणी फक्त रिव्हिजन चालू आहे. या ठिकाणी त्याचे कारण काय आहेत, आपण थोडा मागच्या इयत्तेतला अभ्यास जर आठवून पाहिला तर या सगळ्या गोष्टी कळणार आहेत, हे लक्षात ठेवा. आता यानंतर एक शेवटच्या उदाहरणावर आपण या ठिकाणी चर्चा करू की एकाच निर्देशक पद्धतीवर पुढील बिंदू स्थापाय. मी यापैकी काही बिंदू तुम्हाला स्थापून दाखवणार आहे. समजा सी 4,5 पहिल्या चरणात, एक्स अक्षावर 4, वाय अक्षावर 5. या ठिकाणी तुमचा सी बिंदू असेल. 0,0 ते तर माहिती. त्यानंतर -3, -5. पहा, ई बिंदू मी दाखवतो. ई बाकीचे तुम्ही दाखवा. एक्स निर्देशक -3, वाय निर्देशक -5. पहा, या ठिकाणी तिसऱ्या चरणात या ठिकाणी कोणता बिंदू असेल? ई. पहा, त्याचा एक्स निर्देशक -3 आहे का आणि वाय निर्देशक -5 आहे का. त्यानंतर मी अक्षावरील एखादा बिंदू घेतोय की 0,2. आता एक्स निर्देशक 0 म्हणजे तो वाय अक्षावर असला पाहिजे आणि वाय अक्षावर -2 म्हणजे या ठिकाणी तुमचा कुठला बिंदू असेल? एफ बिंदू असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे बाकीचे उदाहरणं सोडवा आणि त्यानंतर शेवटच्या उदाहरणावर मी फक्त चर्चा करणार आहे, तुम्हाला ते काही सोडवून दाखवणार नाही. पहा, एकाच निर्देशक पद्धतीवर 3,4. पहा, या ठिकाणी बऱ्याच वेळा आम्ही म्हणतो सोडून दाखवणार नाही, परंतु सोडून दाखवतो तुम्हाला. 3,4 या ठिकाणी बिंदू येतो. ठीक आहे. 3,4 एक्स अक्षावर 3, वाय अक्षावर -4 या ठिकाणी.
ऋण 3, ऋण 4, x अक्षावर ऋण 3, y अक्षावर ऋण 4 आणि ऋण 3, 4 हे 4 बिंदू स्थापून घेतलेत मी. हा कोणता आहे? 3, 4. हा ऋण 3, 4. तिसऱ्या चरणातला ऋण 3, ऋण 4. चौथ्या चरणातला 3, ऋण 4. आणि हे 4 बिंदू जर जोडले तर तुम्हाला चौकोन कोणता मिळेल असा प्रश्न विचारलाय. साधं उत्तर आहे याचं. कोणता चौकोन मिळेल हे पट्टीच्या साहाय्याने तुम्ही जोडा. माझ्याकडे काही सरळ रेषा येत नाही, ही रफ फिगर आहे. तर तयार होणाऱ्या चौकोनाचा प्रकार सांगा म्हणतंय. तर कुठला प्रकार असेल त्या चौकोनाचा? तर या ठिकाणी आपण सरळ सरळ या ठिकाणी समांतर भुज म्हणलात तर थोडं तुम्हाला वेगळं वाटेल, परंतु एक लक्षात ठेवा, आपल्या पटकन लक्षात आलेलं उत्तर काय आहे? आयत. त्या चौकोनाचा प्रकार आयत आहे. परंतु एखाद्या विद्यार्थ्यानं जर याचं उत्तर समांतर भुज चौकोन लिहिलं तर ते चूक असेल काय? चूक असणार नाही हे लक्षात ठेवा. परंतु आपण या ठिकाणी मिळणाऱ्या चौकोनाचा प्रकार कोणता आहे? आयत आहे असंच म्हणा. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी निर्देशक भूमिती या घटकाशी संबंधित असणाऱ्या काही मूलभूत संकल्पनेवर किंवा त्याशी निगडित असलेल्या काही मूलभूत घटकावर आज या ठिकाणी चर्चा केलेली आहे. धन्यवाद.